श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे भक्त याविषयी तर तुम्हा सर्वांना माहीत आहे की स्वामींचे भक्त हे खरोखरच एवढे स्वामींवर विश्वास ठेवतात आणि त्या विश्वासाने स्वामी त्यांना खूप सुंदर सुंदर अनुभव हे देत असतात. आणि आज आपण एका ताईंचा अनुभव शेअर करणार आहोत आणि त्या ताईंचं नाव हे वनिता भीमराव सावंत आणि जिल्हा सांगली येथील या ताईंचा अनुभव आहे. खरोखरच खूप सुंदर स्वामींनी त्या ताईंना अनुभव दिलेले आहेत. त्या ताईंनी आपल्याला अगोदर देखील त्यांचे जे स्वामींच्या सेवेमध्ये येणे अगोदर त्यापूर्वी विठ्ठलाची भक्ती करायच्या आणि त्यांचा त्यांनी अनुभव शेअर केलेला आहे. आणि आत्ता त्यानंतर ते स्वामींच्या सेवेमध्ये कसे आले आणि स्वामींनी त्यांना कोणकोणत्या संकटातून बाहेर काढले, त्याचबरोबर कोणकोणते अनुभव दिले, हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा अनुभव सांगायचे आहेत मला. नाव सांगताय ताई? हा, वनिता भीमराव सावंत. राहता म्हणजे कुठे? राहते टिकवली, सांगली जिल्ह्यात, म्हणजे तळेगाव तालुक्यात. म्हणजे परवा दिवशी म्हणजे पहिले अगोदर अनुभव सांगितले मी, ते स्वामी सेवेत नसताना आलेले अनुभव आहे. आवाज खरखर करतोय हो ताई जरा. वाऱ्याचा आवाज येतोय का? हा, वारं असं मळ्यातलं घर असल्यामुळे हवेमुळे मग खरखरत असेल आवाज. येतोय का आपल्याला? हा, आता येतोय. म्हणजे पहिले सांगितले अनुभव आणि परत आता ना कालच्या गुरुवारी म्हणजे आमच्या मिस्टर असे दारात पडले. म्हणजे तुम्ही अगोदर स्वामी सेवेत नसतानाचे अनुभव सांगितले, आता स्वामी सेवेत आल्यानंतरचे अनुभव सांगताय ना? हा, हे आता आले म्हणजे स्वामी सेवेत आल्यानंतरचे अनुभव आहेत. आणि मग आता पहिल्यांदाच मी जो अनुभव आता म्हणजे या आठवड्यात जो अनुभव आलाय की नाही तो सांगते मी ताई. बरं. कालच्या गुरुवारी आलेला अनुभव म्हणजे जत्रा असते ना आमची पाडव्याला, ती मुलगी पण होती माझ्या बाजूला, झोपलेलो होतो आम्ही. 4 वाजता उठवलं मला आणि मग म्हटली बाहेरून जाऊन येऊया. मग आम्ही बाहेरून जाऊन आलो आणि मला माझ्या लक्षात आलं त्याच गुरुवार आहे ती अशी म्हणजे दर गुरुवारी स्टेटस ठेवते. तिला असं म्हणजे पूजा वगैरे काय करायला म्हणजे वेळ भेटत नाही ना. स्वामींचा स्टेटस ठेवते. नुसतं स्टेटस ठेवते आणि दिवसभर आपलं तिच्या तोंडात ज्यावेळेस आठवण होईल तेव्हा ती आपलं स्वामी समर्थांचं जप करते. मी तिला म्हटलं तो स्टेटस ठेव, लवकर ठेवला तर काय होतंय, मला जाग आली म्हणून मी आपली तिला बोलली. आणि परत आम्ही झोपलो दोघी पण, झोप लागली. आणि 5 वाजताच्या दरम्यान तिचा मला हात लागला. हात लागला तर तिने जागी झाली. जागी झाली तर माझे मिस्टर बाहेर निघाले होते. अरे बापरे. बाथरूमला. हा, म्हणजे कसे ते पॅरालिस झालेले आहेत ना त्यांना 3. त्यावेळेस त्याच्यामुळे त्यांची जरा काळजी घ्यायला लागते. आणि ह्या महिन्यात म्हणजे 2-3 वेळा ते पडले तू म्हणजे असे जागसूत झोपल्यागतच मी झोपते. म्हणजे स्वामींचीच कृपा मला म्हणजे आपल्याची वेळेत अशी जागी करतात. हो ना. आता त्यांना पॅरालाइज झालेत म्हणलं अशक्तच ना हो. हा, अशक्त. आणि मी डोळे उघडले तर हे बाहेर निघाले. तर मी काय म्हणते, हे बाहेर निघाले तर अगोदरच शिरपडताय, आपण आपल्या अंगाला कांबरून काढून उठावं ताई, असं मी मनात बोलते. आणि तोपर्यंत उठेपर्यंत पडले ताई. भिंतीवर डोकं एवढ्या जोरात त्यांचं आपटलं ना, म्हणजे एवढा असा धक्काच बसल्यागत झालं मला पण. अरे बापरे. डोक्याला असं वाटलं किती मार लागलाय त्यांच्या आणि किती नाही. म्हणजे त्यांचं शरीर एकदम निर्जीवच झालेलं आहे ना. आपल्याला कसा बॅलन्स असतो, आपण जर पडायचं आहे असं समजलं तर आपण कशाला तरी हात टेकवतो. हो ना. तसं त्यांच्या अंगात नाही हो आता तशी शक्ती. एकदम जरा शिथिर पडले ते एकदम
अलगतच पडली डोक्यावर. हा हा अशक्तपणा आलाय. हा ते बघून एकदम मी जोरात ओरडली. हा हा मग ओरडली तशी माझी मुलगी पण उठली, मी पण उठली, आरडत ओरडत आणि बाहेर गेलो आणि त्यांनी असं पकडलं आणि मागं पहिल्यांदाच म्हणजे अंगाला त्यांच्या कुठे लागलंय असं मी कुठे बघितलंच नाही. पहिल्यांदा त्यांचं डोकं चेक केलं ताई. हा 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 एवढ्या जोरात ते पडले. डोक्याला मागं बघितलं तर काही सुद्धा नाही ताई लागलेलं. हा 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 आणि भिंत आहे ना ती अशी म्हणजे हे जगत असली खरबड असल्यागत आहे हो रेतवाळाची. हा 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 तरी पण काय लागलं नाही, फक्त कोपराला त्यांच्या खरचटलं अरे वा. आणि आता कमरेत जरा शिलकल्यागत झालं. हा मग हा आम्ही दोघी जणी उचलायला जातोय तर उचलले जातात आम्हाला दोघींना पण. हा हा आता ते किती पण केलं तर पुरुष ना हो. हा पुरुष पण आणि असं म्हणजे ते आजारी माणसांचं शरीर कसं जडच असतं ना जरा. हो ना. म्हणून मग परत आमच्या दीदीला मी म्हटलं आपल्याला म्हणजे काकांना आमच्या चुलत दिरांना फोन लाव म्हटलं. हा मग 5 वाजता त्यांना घेतलं. त्यांनी मग त्यांच्या पुतण्याला ती दोघं जणी आली, त्यांनी उचलून घरात खाटवर झोपवली. हा झोपवलं परत मग माझी मुलगी मग त्यासनी जरा झोपवलं, त्यांची झोप लागली. जरा तर लगेच तरी आपल्याला झोप लागते का? नाही एकदम एकदम एवढं पडल्यानंतर घाबरल्यागतच होता ना जीव माणसाचा. मग तेच ना तसंच झालं अहो. एकदम धडकी भरल्यागत झालं ताई मला. अंगात असा लटका वगैरे झाल्यागत झालं मला. मग मी परत आमची मुलगी म्हटली मला मागं जायचंय मम्मी. ती जरा घाबरते हो माळ्यातली वस्ती असल्यामुळे. माझ्या पाठीमागं जायला. मग म्हटलं चल येते. मग ती गेली बाथरूमला आणि परत मग ती पायरीवरती बसली. त्या दिवशी गुरुवार होता ना स्वामींचा. असं थोडं काय असं झालं की मी प्रत्येक वेळेला असं वेळेला म्हणजे कसं स्वामींनीच आपलं काय असेल ते मनातल्या मनात बोलते ताईंनी. मग मला असं म्हणजे रडूच आलं होतं. रडत रडतच मी आपलं अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ असं का केलं तुम्ही, असं का केलं तुम्ही माझ्यासोबत आज गुरुवार असून. असं मी मनातल्या मनात ताई रडत रडतच बोलली. आणि तेवढंच का नाही आतून एकदम अंतर्मनातून उत्तर आलं, अगं बघ की तू त्यांच्या डोक्याला लागलंय का जरा तरी काय. अरे वा. हो असं एकदम म्हणजे एकदम ते पटकन असं हे झालं. म्हटलं डोक्याला अजिबात खरंच ते काय लागलेलं नाही. आणि एवढ्या जोरात पडल्यानंतर पहिल्यांदा डोक्यालाच मार लागतो ना ताई. लागतो का पडले म्हणजे ते डोक्यावर ताई पडले हो. एवढ्या जोरात मी आरडली. बघते मी उठते ते अगोदरच पडतायत म्हटल्यावरती. आणि त्याच दिवशी त्यांना दवाखान्यातून चेक करून आणलं होतं ना आम्ही. कारण चक्कर ही येते म्हणून त्यांना. आणि मला जाग नव्हती म्हणजे बघा ना माझ्या मुलीला कसा तो हात हलवला तिने मला म्हणजे असं स्वामींनीच उठवल्या गं. हो ना. ती मुलगी कारण मात्र झाली पण फक्त स्वामींनीच उठवलं. ते काहीतरी दाखवायचं होतं, निघालेत बाहेर पडतील हे सर्व दाखवण्यासाठी स्वामींनी उठवलं ना. बघा ना म्हणजे त्यांची किती कृपा आहे. मग एवढं जीव हाळाळला ना ताई. तुमच्यावर तर पहिलीच कृपा आहे. एवढ्या माणसासाठी मी सांभाळते ना ताई, कुठं सुद्धा जात नाही या महिन्यात तरी. एवढा जीव माझा घाबरा झालाय म्हणून त्यांना मी आपली उठली आणि जागी होतच मी हे करते तर तेवढ्यात तो प्रसंग घडला बघा. बापरे. आणि मग परत तसं बोलली तर मला स्वामींनी बघा तसं उत्तर दिलं अंतर्मनातून. म्हणजे जरा सुद्धा बघकी डोक्याला. आणि खरंच मी पहिल्यांदा सगळा डोका मागचा भाग ना सगळा हात फिरवून म्हटलं बघू दे आधी मला डोक्याला. आमच्या मुलीला म्हटलं डोकं तेवढं मला पहिल्यांदा बघू दे बाई. तर काही सुद्धा नाही. जराशी इकडल्या ह्या साईडला ना बाजूला कानामागे थोडंसं जरा टिंगूळ आल्यागत झालं होतं ताई. मग तो हा बघा ह्या आठवड्यातला माझा हा पहिली. आणि नंतर मग दवाखान्यामध्ये आणि गावात असे डॉक्टर येते त्या दिवशी गावाला गेलेली. मग तिथं नव्हती. मग मेडिकल मधून गोळ्या आणून मी ही देत होती. 2 दिवस चमकी राहण्यासाठी. लय जोरात 2 दिवस म्हणजे ना सगळं त्यांचं जागेवरच जेवण खाणं. तोंड सुद्धा धुवायला आलं नाही उठता त्यांना. अगोदरच म्हणजे कसं पॅरालिसिसचा माणूस असल्यामुळे ना हात उचलत नसेल ताई. हात पण उचल म्हणजे हालताच आलं नाही. म्हणजे कसं कंबरच फक्त त्यांच्या चमक भरली हो. त्यामुळे जे अंगा अगोदर ते पॅरालिसिसमुळे अंगात ताकद नाही ते चमक भरल्यामुळे जास्तच हाला येईन असं झालं. अवघड सारखं स्वामींना म्हटलं मी स्वामींचा धावा केल्यागत आपलं करायला लागली. आणि कसं झालं ते डिलिव्हरी स्वामींचं म्हणजे सुनीची झाली ना. त्याच्यामुळे देवपूजा ही वगैरे काही नाही हो आता चालू घरामध्ये.
घरात मग मी आपली घरातच आहे का सुनबाई तिथे? नाही इथे नाही, ती आजोळी आहे. हा हा हा. पण ते आपल्याला आपलं नातू असल्यामुळे आपल्याला 6वा महिना असतो ना घरचा, हा, हा. विटाळ म्हणतात ना. हो हो हो. हा, मग त्यामुळे ते कोण म्हणते 6वा महिना नाही पुजायचं का असं तसं म्हणतात. मग म्हटलं कोणाच तरी आपलं ऐकावं, नाही पुजलं तर आपलं स्वामींचं नाव सारखं नामस्मरण चालू हो असते हो बघा. हो. आणि तुमच्यावर स्वामींची तर पहिलीच कृपा आहे ना. हो, मग कृपा आहे तेच ना. मग त्याच्यामुळे ते आपलं मनातल्या मनात जरी आपण भाव ठेवला तरी चालतोय. हो हो हो. म्हणजे पूजा नाही केली असं काय आपल्या मनात आणू नये हो. म्हणून आपण कसलं काय मी मनात आणत नाही, आपलं सारखं नामस्मरण चालूच आहे. मग मी स्वामींची आपली विभूती अशी कमरेला लाव, कुठं लाव, हाताला लागले तिथे लाव, हा. असं चालूच माझं 2 दिवस होतं. हा. आणि मग ते डॉक्टर म्हणजे स्वामी, डॉक्टर शेवटी स्वामीच असते, ते हो, आपलं हो. देवच असते ती हो कुठलं ना पण. हो ना. मग ती डॉक्टर 3ऱ्या दिवशी आली बघा. हा तिने इंजेक्शन आणि 5 दिवसाच्या ती चमक जाण्यासाठी तिने गोळ्या दिल्या. हा हा. आणि मग तेव्हापासून बघा जरा कालपासून आज म्हणजे फरक आहे त्यांना. उठून बसायला वगैरे, म्हणजे पहिल्याच रश्या बांधलेल्या आहेत त्यांना, उठता येत नाही ना. हा. रशीला ते उठतात. मी जरी नसली घरात, कुठे बाहेर जरा गेली तर आता आपल्याला जायला लागतेच ना, कशाला नाही कशाला. हो हो हो. मग त्यांचे पण तरी पण अजून जरा थोडी चक्कर येते, जरा अशक्त झाले. म्हणजे एवढे म्हणजे मला काय म्हणायचं, 3 कॅरेले ठेवून सुद्धा हा. त्यातले उठतात, बसतात, त्यांचे ते जातात बाहेर. हो ना हो ना. ही स्वामींचीच कृपा म्हणावी लागेल ना. स्वामींच्या म्हणजे स्वामींच्याच कृपेमुळे हो. स्वतः डॉक्टर सुद्धा 3ऱ्या वेळेस तसं झालं ना ताई, हा. तर ते डॉक्टर सुद्धा म्हटले की तुमचे कर्म चांगले किती आहेत. एका ह्यालाच माणूस किती होतं, पण तुम्ही 3ऱ्यांदा होऊन सुद्धा एवढा हात उचलताय. तिथे हात वगैरे उचलायला लावायचे ना. हा हा हा. एवढी अशी म्हणजे स्वामींचीच कृपा झालेली आहे बघा त्यांच्यावरती. हा हा. म्हणजे आता ह्या आठवड्यातला हाच अनुभव बघा, ते पडले अजिबात काही लागलं नाही, म्हणजे स्वामींच्या कृपेने. हा हा. आणि तुम्हाला मी मागे म्हटले का नाही, परत दुसऱ्या अनुभवात आपण सांगूया. हा हा. रुद्राक्ष सापडला होता बघा. हा हा हा. मग ते मला 6 महिने परत मी त्या रुद्राक्षाकडे लक्षच दिलं नाही. हा हा. मग ते 6 महिन्यानं परत मी अशीच आमच्या म्हणजे गावांकडे तिकडे गेली. म्हणजे रुद्राक्ष तुम्हाला तुमच्या दारात सापडला होता का? कुठे सापडला होता? रुद्राक्ष दारातच सापडलेला हो, हा हा हा. अंगणामध्ये. मग म्हणजे ते असं अंगण तसं म्हणजे कोणी येऊन गेलं होतं का रुद्राक्ष घालणार वाले, का अचानकच सापडलं? नाही असं अंगणातच मला सापडलंय. तेव्हा म्हणजे मी कशी स्वामी सेवेत नसल्यामुळे स्वामींचं काय नव्हतं ना मला माहिती. हा हा हा. मग ते नुसता रुद्राक्ष घाला, पण मला कसं ते सोमवार असल्यामुळं मला काय वाटलं माझा सोमवार असून मला गुरुवारी कसा सापडला, हा हा हा. असं मी मनात म्हटलं. मग काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे मी तो आमच्या दीदीला म्हटलं हा घरात नेऊन ठेव म्हणून त्यांना. हा. मग तिने ठेवला घरात आणून. आणि परत मी परत पण लक्ष दिलं नाही. परत मी 1 महिन्यानं आपलं ते आम्हाला झाड लोट असं घर साफ करायला लागतं ना पाडव्याच्या टायमाला, हा. म्हणून ते आपलं झाडताना बघितला, परत आणखीन तसा कागदात बांधून ठेवला. हा हा. म्हणजे ते काहीतरी पुढं होणार आहे म्हणून स्वामींनी आजच, पण मला काही माहिती नव्हतं, स्वामी सेवेत नव्हती, तरी पण तो रुद्राक्ष काहीतरी म्हणजे एक चनक्षात आहे ना हो स्वामींची. ना हो ना हो. तेव्हा सुद्धा मला माहिती नव्हतं काय स्वामींचं. मग ते असं काहीतरी पुढे घडणार आहेत, संकट येणार आहेत, आलं का लक्षात? हो हो हो. म्हणजे मला तरी काय एवढं माहिती, मी पण आता हे अनुभव ऐकून. नाही पण तुम्ही लहानपणापासून तुम्हाला स्वामी म्हणजे अनुभव दिलेत ना विठ्ठलाने म्हणा किंवा काही, तुम्ही पहिला अनुभव तुमचा शेअर केलाय ना. तर तेव्हा असं म्हणजे काय माहितीये, पहिले अनुभव ते सांगितले की म्हणजे मी स्वामी सेवेत नव्हती, नुसती पांडुरंगाची भक्त होती. हा. म्हणजे काय झालं की रामकृष्ण हरी, पण तरी पण म्हणजे स्वामी कसे 33 कोटी अवतार आहेत ना ते. हो ना हो हो हो. शंकराचा अवतार बी त्यांचाच. म्हणजे ते सांगतात ना कुठल्याही म्हणजे माझेच सगळे हे आहेत म्हणून. मी तेच आहे, दत्तगुरु सुद्धा मीच आहे, विठ्ठल पांडुरंग मीच आहे, असे बोलतात ना स्वामी. हो हो हो. असे कुठलेही म्हणजे कुठल्या देवाची भक्ती करत असेल ते स्वामी त्या भक्ताला तसेच दृष्टांत देतात ना. हो हो. तसंच ते माझ्या बाबतीत घडलं म्हणायचं मग. हो. आणि मी तारक मंत्र असं काय लावलं ना तर मी ते स्वामींच्या मागे पांडुरंगच दिसतात मला. हा हा हा. हा तुम्ही तो पाठीमागचा अनुभव शेअर केलाय ना, स्वामींपेक्षा पांडुरंग मोठे. हा. मग तेच मला बघा स्वामींच्या पाठी पांडुरंग दिसतात. हा. मोबाईलमध्ये पण. हा हा. म्हणजे असं काय कुठे लावलं ना की दिसतं तारक मंत्रात म्हणा असं प्रत्येक.
हा 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 मग त्यावेळेस हो आपण ते अनुभव शेअर केलाय त्यात मी सांगितले हा. विठ्ठलापेक्षा नाही असं आपलं स्वामींपेक्षा काय नाही असं अडकाय होते बघा. म्हणजे नाही स्वामींपेक्षा स्वामी स्वामी मोठे आहेत का? हा विठ्ठल म्हणजे स्वामींपेक्षा विठ्ठल मोठे. हा असंच काहीतरी हा. हा मग ती त्यावेळेस तशी मी बोलली होती मनामध्ये. मग ते आता या अनुभव ऐकल्यानंतर ते असं लक्षात येतं नाही त्यावेळेस मी अशी बोलली होती असं झालं. हा आणि मग ते रुद्राक्ष त्यावेळेस सापडलं तर तेव्हा पण मला काय माहिती नव्हतं ना हा हा हा. स्वामींचं. मग ते झालं साप मग माझ्या मिस्टरांना ते पहिला पॅरालाइज झाला. त्याच्यानंतर 1-2-3 महिने गेले की असं कोणतं याचं सारखं बघायला त्यात कशाला परत मी लक्ष दिले हो. हा 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 त्या आजारी पडल्यानंतर हा 2-4 महिने गेले आणि परत असेच आपल्या तिकडं आमच्या शेजारणीकडे गेली हो मी. हा आणि मग तिथं मला ते डायरेक्ट आपल्या आजारपणावरूनच काहीतरी विषय निघाला ना. हा मग ते म्हटलं अहो ते आमका माणूस किती फास्ट चालतोय आणि त्याच्या बायकोने असं सांगितलं की कोणीतरी रुद्राक्ष दिलाय म्हणून त्यांना. हा हा हा. असं म्हणजे बघा कुठल्या कुठे कसा विषय निघाला. हा, म्हणजे ती तुम्हाला रुद्राक्षाचं महत्व सांगायचं होतं ना, हा समजून मग तेच ना आता सांगायचं ती होतं. तर काय स्वामी सेवेत आहे का काय आहे ती बाबा तिला बाबा तिच्याकडून तिच्या मुखातून निघाला असं म्हणायला तर येईल. नाहीच ना, पण ते तुम्हाला हा रुद्राक्ष सापडला त्याचं काहीतरी करून महत्व सांगायचं होतं ना. हा मग ते कशी बरं प्रचिती त्याची त्या रुद्राक्षाची मला आठवण करून दिली. हा. तर मी कसं म्हटलं अहो म्हटलं ताई मला पण एक रुद्राक्ष घावलाय पाडव्याच्या अगोदर. त्याला झाली 2-3 महिने म्हटली बरेच दिवस झालं. आणि मी तो कागदात म्हटलं बांधून तसाच ठेवलाय मी मला आठवणच नाही परत आजारी पडल्यानंतर. हा. असं म्हटलं तिला बोलली. हा. तर ती कशी मला म्हणते अहो ताई म्हटली तसं नाही म्हटली कोणीतरी एखादं मंत्रून पण टाकतं. हा 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 असं तिच्या मनात आलं ते आपली ती बोलली हो ताई. हा हा हा. मग माझ्या मनात तसं काय आलं नाही. कारण मला कसं वाटलं म्हणजे ते आजारी पडायच्या अगोदर तो रुद्राक्ष सापडला हे मला चांगली आठवण येत होतं. हा हा. तर मी कशी म्हणते तसं जर काय असतं तर शेवटी जीवावरचं बोटावर निभवले बरोबर की हो नाही. ना, हो हो हो. हा विचार मी केला मग आपण शेवटी रुद्राक्ष हा देवाचाच हे आहे मनी. हो. दत्तगुरूंच्या गळ्यात आहेत रुद्राक्षाच्या माळा. महादेवाकडे आहे. महादेवाच्या गळ्यात नवनाथ संत त्यांच्या गळ्यात ते माळा असतात रुद्राक्षाच्या म्हणजे हा रुद्राक्ष चांगलाच असतो शेवटी. हो. रुद्राक्ष सापडलाय हा माझ्या मनात काही तसं आलं नाही. हा हा. म्हणजे ते आजारी पडले तर उलट त्यांचं चांगलं झालं असं म्हणजे वाटलं ना मनाला माझ्या. हा हा हा. हा मनात मी विचार केला. म्हणजे 3 अटॅक येऊन पण त्यांना काय झालं नाही म्हणून तुम्हाला ते वाटत होतं की नाही माझ्या म्हणजे चांगलं होतंय. नाही तेव्हा तीन नाही तेव्हा एकच येऊन गेला होता. ते म्हणजे हे सगळं नंतर सगळं घडलंय बघा एवढी संकट आली. हा 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 हा. म्हणजे नंतर आलेत का? म्हणजे मनात कधी आलं नाही की बाबा ते आले घरात नाही तर आणि स्वामी सेवेत तेव्हा पण नव्हती ना नंतर नाही का तुम्हाला म्हटलं. नंतर मी बऱ्याच दिवसांनी ती मालिका बघितली मी कृपा हा शिंदे. हा हा. बरोबर आहे, बरोबर आहे. हा त्याच्यानंतर ती मला आवड लागली मनानं. का तर कशी अशी पण जवळ येईना तशी जवळ येईना म्हणजे बघा कशी कशा रूपानं मला स्वामींनी जवळ घेतली. त्या मालिका पाहिल्यानंतर तुम्हाला स्वामींविषयी ओढ वाटू लागली. हा जास्त ओढ लागली. जास्त ओढ म्हणजे मला ते सारखं स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थच तोंडात यायला लागलं हो. हा हा. आणि मालिका बघून. आता ते त्या अगोदरच्या अनुभवात मी सांगितले की तुम्हाला दत्त गुरूंचा फोटो आलाय हो, ते हो. घरामध्ये कसा आला ते असं. हो हो हो. हा. मग ते काय ते स्वामींचंच आहे ना दत्तगुरूंचंच स्वामींचा अवतार आहे. हो हो हो. मग ते नंतर मग तेव्हा पण तसं काय माहिती नव्हतं. मग ते झालं आणि मग ते रुद्राक्ष ते सापडल्यानंतर आमच्या इथे वारकरी संप्रदायातले महाराज पंचांग बघतात हो. हा हा. मग ते असेच घरी आले. मग ते परत लक्षात आल्यानंतर म्हटली बघा असं महाराज मला रुद्राक्ष घावलंय सापडलाय. म्हटलं बघा ना म्हटलं मग ते पंचांग बघता येते म्हणून त्यांना म्हटलं बघा हे म्हणजे काय चांगलं आहे असं काय. मग ते म्हटले बघू कसलाय तर पंचमुखी. ते म्हटलं हे पंचमुखी रुद्राक्ष आहे चांगलं आहे. हा हा. आणि ते अभिषेक घालून तुम्ही त्याची पूजा करा. हा. मग ती आपली मी पूजा करायला लागली. त्यावेळेस मग ती माहिती झाली होती स्वामींची मालिका ही वेळेस. तरी पण आपलं एवढं काय ते रुद्राक्षाच्या मनी नाही त्यांनी आपली पूजा करायला लागली. हा हा. मग स्वामींचं ते हे लागलं मला मालिका बघून वेळ लागलं. मग तुम्हाला ते मागच्या अनुभवात सांगितलं मी ते मुलावर संकट हो आलेलं. हो हो. मग ते झालं त्याच्यातून त्याला काढलं बाहेर आणि तिथून मग ते रुद्राक्ष ते परत मला ते हे झालं मुलीचं लग्न हे झालं आणि मग मला परत आपला आवड लागली कशाची अक्कलकोटला जायची. हा हा. मग आता अक्कलकोटला आता कधी आपल्याला स्वामी येतील
तेव्हा काय ते असं एवढा अनुभव मी ऐकत नव्हती, मोबाईल मला कळत नव्हता म्हणून. हा फक्त मालिका त्याच्यामुळे स्वामींचं वेड लागलं. वेळ लागलं ना आपल्याला अक्कलकोटला कधी कसं जायला मिळेल आणि कधी स्वामी आपल्याला नेतील असं त्यावेळेस अनुभव पण मी ऐकत नव्हती ना बाबा. ज्यावेळेस स्वामीच्या मनात असेल तेव्हाच नेते ती. हो. असं काही ते माहिती पण नव्हतं, पण ओढ लागली अक्कलकोटला जाण्याची. हा हा. मग आमच्या मिस्टरांना म्हणायची आपल्याला जमल का हो जायला अक्कलकोटला. अक्कलकोटला. हा हा. तर मग ते पण म्हणायचे होय जाऊया की म्हटली. मला म्हटली जायला काय झालं. हा. आपला भैया आला कधी, आम्ही मुलाला भैया म्हणतो हो, त्याचं नाव सुरुज आहे. हा हा. हा मग भैया आला की जाऊ आपण, हा. तिला पण सांगू मुलीला पण हा. आणि तिला पण घेऊन जाऊया, असं गाडी करून वगैरे जाऊया म्हटली. हा हा. आता घरगुती सगळे जायचं म्हटल्यानं मग गाडीच करूया म्हटलं. हा. चालतंय म्हटलं, असा मनात विचार आला. पण आता ज्यावेळेस आपल्याला स्वामी येतील तेव्हाच आपण जाऊ. नुसतं जाऊया म्हटलं की आपल्याला जायला मिळतं. आपल्याला कसं साधं विट्याला जायचं असलं तर कधी जायला मिळत नव्हतं. हा. हो मग आता विट्याला आपलं ह्याला अक्कलकोटला कसं आपल्याला जायला मिळेल. हो हो हो. ते म्हटले तरी बाबा जाऊ दे तिकडे, मिस्टर म्हटले ना जाऊया म्हणून, तेवढं तरी त्यांच्या तोंडातून आले. मग बघू पुढच्या पुढं असं मी आपल्या मनात विचार केला. आणि नातवाचं असं काहीतरी जावं काढायचं होतं, मग मुलगा आमचा येणार होता. हा हा. मग त्याला मी फोनवरून काय म्हटलं, तू येणार असलास तर म्हटलं 2-3 दिवस जरा जास्त काढून ये. हा हा. कारण का असं तर मला म्हटलं का गं, तर म्हटलं असं असं आपलं कुलस्वामीला पण जाऊन येऊया आणि अक्कलकोटला जायचं आहे म्हटलं. म्हटलं आपण कधी एकत्र फॅमिली असं गेलोच नाही ना कधी कुठं. हा. परिस्थितीमुळे सारखं काही ना काहीतरी असतात की हो माणसांच्या मागे. हो ना हो ना. अडचणी असते, त्या लहान मुलं कुठं त्यांच्या शाळा तर काय असं म्हणजे आहेच ना. आपल्याला एकत्र कुटुंब कुठे जायलाच मिळत नाही. मी म्हटलं आपण सगळीच जाऊया आता म्हटलं हा हा. एकत्र. मग आला तो झालं मुलं नातवाचा तो कार्यक्रम झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी तिला घेऊन आला मुलीला हा. आणि ह्याला गाडी म्हणजे कुलस्वामीला अगोदर जाऊन येऊया म्हटला. हा हा हा. मग ताई माझ्या घरात कुलस्वामीची पण मूर्ती नव्हती, ज्योतिबा देवाची. हा हा. आम्ही तिथे कुलस्वामीला गेल्यावर त्यावेळेस ज्योतिबा देवाची मूर्ती आणली कुलस्वामीची. हा. आणि आमची म्हणजे माझे ते काय ते धननिरंकर नाही का त्यांच्या गणपती आहेत ना त्या. हा हा. हा ते आमच्या म्हणजे असं आपली घसट आहे. मग त्यांनी मला त्याच टायमाला अन्नपूर्णा मातेची ही दिली मूर्ती घेऊन. अरे वा. हा हा. हा त्यांना आमच्या गाडीतूनच नेलं होतं. म्हटलं चला आपलं त्यांना पण तोच आहे ना डवरी समाजातले आहेत त्या. हा हा. मग त्यांना पण घेतलं जोडीला. मग त्यांनी मला ती भेट म्हणून अन्नपूर्णा मातेची आणि आम्ही आपली ती कुलस्वामी ज्योतिबाची मूर्ती घेतली. हा हा. मग त्याच्या अगोदर की नाही ताई एक विठ्ठल रुक्माईची मूर्ती छोटीशी हा. आणि ही काय ते श्रीकृष्णाची मूर्ती. हा. एवढे 2च देव माझ्या देवाऱ्यावर दत्तगुरूंचा फोटो. हा हा. आणि मग अक्कलकोटला जायच्या आदल्या दिवशी ती 2 देव आले म्हणजे अन्नपूर्णा माता आणि स्वामी ज्योतिबाची मूर्ती. आणि दुसऱ्या दिवशी जरा आराम घेतला आम्ही, म्हणजे ह्यांचं जरा आजारामुळे आम्ही जरा म्हटलं एक दिवस आराम करूया. हा हा. आणि तिसऱ्या दिवशी म्हटलं आता हा जातोय का आणि येतोय का नाही काय माहिती आपल्याला, म्हणजे जाऊया म्हणतोय का नाही का जातो आणखीन तिकडे गुजरातला. त्याला तिकडून कामाचे फोन येतात ना. हा हा हा. आता त्याच्या ह्याच्यावरच सगळं अवलंबून. आणि त्याच्या मनात काय विचार बदलला की झालं राहिलं जायचं. नाही मग म्हटलं उद्या जाऊया आपण म्हटलं. परत त्यानं दुसऱ्या दिवशी गाडी सांगितली जाण्यासाठी. मग तेव्हा कुठं जीवात जीव आला. म्हटलं बरं झालं मी इथे आपलं जायला. अक्कलकोटला जायचं म्हणजे अगदी माहेरला गेल्या का तसं वाटतं की नाही. अरे वा. स्वामी आहेत ते. मग तेच ना. प्रत्येकाला ओढ लागते ना अक्कलकोटला जाण्याची. हा मग तेच पहिल्यांदाच ती ओढ लागलेली. आणि मग नुसतं मी आपल्या मनात म्हटलं मला तुमच्या आवारातून म्हटलं जाऊन म्हणजे फिरून यायचं आहे. एवढं आपल्या मग मनात बोलली. मग आम्ही आपल्या जात म्हणजे पंढरपूर, तुळजापूर ही दोन्ही पण ठिकाणं केली हो. आणि संध्याकाळी 8 वाजले आम्हाला पोचायला अक्कलकोटला. मग त्या कोरोनाच्या ह्याच्यातच ते म्हणजे तिसऱ्यांदा नव्हतं का ते लॉकडाऊन. त्यामुळे एवढं काही जास्त सिरियस कोण घेत नव्हतं. पहिल्यांदा 2 लॉकडाऊनलाच होतं सिरियस जरा. हा त्या ह्याला नव्हतं म्हणजे आपली म्हणजे असं बाहेर फिरत होती माणसं तोंडाला ते मास्क लावून.
मग तेव्हा आम्ही गेलेलो. मग संध्याकाळी 8 वाजले. आता नवीन ठिकाणी आपल्याला कोण काय दाखवणार आहे, म्हणजे माहिती नाही जास्त ना. हा हा. आणि त्या ड्रायव्हरला तरी काय एवढी माहिती आहे. हो ना हो ना. पण ती देवळ जरा बंदच होती त्यावेळेस. हा. मग आम्ही आपलं नुसतं दर्शन घेतलं आणि त्यावेळेस काय ते महाप्रसादी नव्हता चालू ना. हा हा पहिल्यांदा कुठंच काय चालू नव्हतं. हा हा. मग आम्ही आपलं वटवृक्षाच्या इथं बघा. नाही मग पहिल्यांदा मी जशी म्हणजे गेलो आतमध्ये निघालो ना मंदिरात ताई, हा. एवढं अंत करून दाखवून आलो. असे अश्रू माझ्या मनानं जणू काय कोणी मला मिठी मारल्यागत ना, इतकी जोरात असं म्हणजे अश्रू व्हायला लागले आणि रडायला यायला लागलं ताई मला. स्वामींच्या भेटीची ओढ लागलेली ना. हा, लय रडू म्हणजे मनानं सगळं झालं. आणि माझा मुलगा कसा म्हणतोय आमचा, हा. मम्मीची आमची इच्छा म्हटली पुरी झाली. हा हा. तिला अक्कल येत होता हा, तर तो पण म्हटला. आणि माझ्या 2-2 धारा मनानच लागल्या होत्या. अरे बाबा. म्हणजे आपल्याला किती दिवसातून कोणी भेटले की आपल्याला ही वाटतं का हो नाही. ना हो ना. तसं झालं आणि मनानच अश्रू म्हणजे असं स्वामींनी झालं होतं मला. हा, भेटीची ओढ लागली होती ना. आणि मग मनानच आज अंतःकरण एकदम दाटून आलं, म्हणजे अश्रू मनानच व्हायला लागली. हा. असं झालं. मग नंतर बघा तिथून आलो रात्रीचे 3 वाजता आम्ही पोचलो घरी. एवढी काय माहिती नाही, आपलं वटवृक्षाचं ते दर्शन घेतलं झालं आणि निघालं. काय माहिती नाही म्हटलं काय आता तिथं तरी फिरत बसायचं हो आपण रात्रीच्या 8 वाजता. आणि मग आम्ही जाणार नव्हतो ना. हा, रिटर्न येणार होता का लगेच? रिटर्न माघारी. आपला आजारी पेशंट म्हटल्यानं आपल्याला लहान मुलं नातू होता ना. हा हा. मग त्यांना आम्हाला काही जास्त फिरता पण येईना हो. हा हा. माहिती नाही म्हटलं आपलं दर्शन घ्यायचं आणि फिरायचं माघारी. का तर मनात तेवढंच बोलली ना मी, तुमच्या आवारातून फिरून येऊ द्या. तेवढीच स्वामी बरोबर इच्छा पुरी करतात आपली. हा हा हा. मग तिथून आलो 3 वाजता रात्रीच्या. मग आपलं आलो तसं आम्ही झोपलो. हा. सकाळी 8 वाजता उठलो. आता उशिराने झोपल्यावर उशिराच जाग येणार ना. हो. आणि 8 वाजता दरवाजा उघडला तर एकदम सुंदर म्हणजे शान दारामध्ये. अरे बाप. हा, कधीच नव्हतं. म्हणजे आमच्या इथे घरापाशी असं ते दिसलंच नाही कधी तसं शान. एकदम लहान पिल्लू म्हणजे कोणतरी असं सोडून दिल्यागत. हा हा हा. आणि मग लहान मुलं असे म्हणजे पिल्लं सोडून दिल्यागत लगेच कळतात. पण हे वेगळंच होतं शान. हा हा हा. इंग्लिश मध्ये कसे असतात ते जरा भारीतले. तसं छान अगं. आणि असं तो वर माझ्याकडे बघत उभा राहिले. जणू काय स्वामी म्हणजे कसे स्वामी असल्यागतच असं वाटायला लागलं, काय ते रूप घेऊन आल्यासारखं. हा हा हा. तुम्ही स्वामी अक्कलकोट वरून आला ना, त्याच्यामुळे ते आलं तुमच्याकडे. हो. आणि मी तीच मूर्ती आणली ना, तर रात्रीची आपण कुठे इकडं तिकडं ठेवायची. हा हा. म्हणजे अक्कलकोट वरून येताना आणली का? अक्कलकोट वरून येताना मूर्ती घेऊन आला का तुम्ही? हा, मूर्ती त्याच दिवशी घेऊन आली. हा हा. तिथे आम्ही असं काय ती दर वगैरे म्हणजे मूर्तीची कशी आपण किंमत करायची नसते ना. हो ना. जे तोंडातलं त्यांच्या आलं ते आपलं दिले पैसे आणि आलो घेऊन आम्ही मूर्ती. आणि मी ती ठेवली कपाटामध्ये. कपाटामध्ये ठेवली आणि ते कुत्रं मग सकाळी ते आमच्या मुलाला पण म्हटलं, बघ की काय म्हणते शांत, बघ कसली छान दिसतंय. आणि बघ की, आणि ते आलं त्याला जराशी चपाती टाकली त्यांनी. म्हटलं असं नाही. तर म्हटलं अरे आपले पप्पा पप्पा चिडचिडपणा करतात. आणि म्हटलं ते बघ म्हटलं त्यातली सण होतंय का काय आणखी. त्यातून लई ही होतं. म्हणजे कसं एखाद्याला ही होत नाही ना, कसे तोंडी घालतात ते काही सगळे प्राणी तसे नसतात. हो, सहन होत नाही एखाद्याला. आणि तसे पण तेवढे हे नाही. कारण तेव्हा राहिलं मग चपाती ही टाकली त्याने, आलं घरात श्वान. तर ते हे पण काय बोलले नाहीत, असू दे म्हटले. अरे वा. हो, तर एवढे रागीत म्हणजे त्यांना त्यांना श्वानांचा राग का माहितीये का ताई? लहान असताना त्यांना पण चावलं होतं. आणि मागच्या म्हणजे लग्नाच्या अगोदर आमच्या मुलीला एकदा चावलं होतं. माझा लहान मुलगा 4 वर्षाचा असताना त्याला पण चावलं होतं. त्याच्यामुळेच राग आहे. त्यांना म्हणून ते श्वानांचा लय राग येतो अहो, असा विषय झाला होता. पण कधी ते असं म्हणजे लय पण हे करत नव्हते. मग ते श्वान आलं घरात आणि ते कपाटाकडे जायला लागले. का तर ती मूर्ती ठेवली होती ना. हो ना. तुम्ही कपाटात रात्री मूर्ती ठेवलेली. त्याला काय माहिती ती मूर्ती मी कपाटात ठेवली. हो ना.
बघा म्हणजे स्वामींची लीला किती आगाध असती या. हो ना, हो ना. तर मुलाच्या लक्षात आलं अगं म्हटलं म्हणजे कसं स्वामींना ते आवडते ती ना गाय छान असे फोटो दिसतात ना दत्तगुरु स्वामींच्या ह्याच्यात. म्हणजे त्याला पण माहिती आहे जराशी. हा हा. तर म्हटलं काय मम्मी ती मूर्ती थोडी बाहेर काढ तू कपाटात ठेवलीस त्यामुळे ती श्वान तिकडे गेले. मग ती ताई मूर्ती मी बाहेर काढली आणि देवाऱ्यावर ठेवली. आणि म्हणजे आता गुरुवार शिवाय तरी आपण कसं त्या मूर्तीचा अभिषेक घालायचा ना. हा हा. म्हणून मग मी काढली आपली तशीच ती ठेवली देवाऱ्यावर. म्हटलं ज्या दिवशी आपल्याला अभिषेक घालायचा आहे त्या दिवशी त्या मूर्तीची आपण पूजा करायची असं ठरवलं. हा मग म्हणजे असं काय मी ते अमावस्या आहे असं काय मनात विचार आणलाच नाही हो ताई. हा हा हा. समोर ते अमावस्या होती ना श्रावण महिन्यातली. हा हा. त्या दिवशीच आम्ही गेलेलो आणि त्या दिवशी आपली मूर्ती घेतली ना आलो आम्ही. हा हा. आणि मग त्या दिवसानं लगेच दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिना ना गणपतीचा. हा हा. मग हरताळका उपास गुरुवारी होता. हा हा. म्हटलं हा पण दिवस म्हटलं चांगलाच आहे शेवटी. हा हा. हरताळकाचा उपवास आहे म्हटलं गौरीचा. हो. आणि म्हटलं गुरुवार पण आहे. मग त्या दिवशी आपलं त्याच्या आदल्या दिवशी मी कशाला तरी बाहेर गेली त्या मैत्रिणीला विचारलं म्हटलं अशी अशी मूर्ती आणली. हा मग तिला जरा हाय माहिती ना. हा हा. मग मला सांगितलं म्हटलं काय नाही आपला अभिषेक म्हटलं दुधानं घालायचा. फुल आपलं काहीतरी असलं तर ती फुल हे करायचं. मग आपलं तिनं सांगितलं तसं आपलं केलं. म्हणजे आपलं घरात नेहमी बाकीच्या देवांची कशी पूजा करतो अशा पद्धतीने आपली त्या मूर्तीची पूजा केली आणि आपली ठेवलं. हा हा. म्हणजे आपलं पंचामृताने वगैरे. हा साधी भाजीच आपली पूजा केली काय तेव्हा मोबाईल मध्ये आपलं ते कसं आता कसं आपण मोबाईल मध्ये ऐकतोय तरी ना हो. काय करायचं काय नाही ते. हा. तसं काय मला माहिती नव्हतं तेव्हा मोबाईल वापरायचीच माहिती नव्हती. मग काय आपलं स्वामींना म्हटलं कशी माझी साधी भाजी असेल ती आपली मी सेवा करतो आपलं गोड मानून द्या. हा हा हा. असं मी आपलं मनात म्हटलं आणि त्यांची आपली स्थापना केली आपली देवाऱ्यावर. हा हा. मग 2च मूर्त्या ताई माझ्या देवाऱ्यावर मग अशी म्हटलं ना. मग आदल्या दिवशी आम्ही तिकडे गेलो का स्वामी ज्योतिबा देवाची अन्नपूर्णा माता स्वामींची मूर्ती एवढा देवारा असा म्हणजे गजगज दिसायला लागला ना. मग ते देवाऱ्याकडे बघितलं ना मन प्रसन्न वाटायला लागलं एकदम. हा हा. असं म्हणजे घरात एकदम शांत वातावरण कसं सकारात्मकता वाटते तसं वाटायला लागतं घरात त्या मूर्त्या बघून छान. हा हा. मग देवपूजा करायला पण भारी वाटायचं मला. आणि नंतर ते झालं आणि परत बघा मग 1 महिन्यानं परत आणखीन बघा नाही स्वामींची मूर्ती आणली आणि महिन्याभराने ह्यांना दुसरा अटॅक आला. अरे. हो. मग परत त्यांना ते ऍडमिट केलं 4-5 दिवस. पण असं माझ्या काही मनात आलं नाही बरं का. काय काय असं म्हणतात ना स्वामीची मूर्ती आणली आणि असं झालं. असं मला नाही कधी काय वाटलं. फक्त कसं उलट मला ती स्वामीचे म्हणजे आपलं 5 दिवस तिथं मी राहिली ना ऍडमिट ह्यांना केल्यामुळं. ते श्वान पण ते घरात आहे ते पण माझ्या लक्षात यायला लागलं. ते श्वानाला कोण झालं असं. त्यांचा ते शेजारचा चुलत पुतण्या मला परत दवाखान्यातून आल्या म्हटलं काकी आम्ही त्याला चपाती घालत होतो. चुलत पुतण्या म्हटलं बरं झालं उलट तेवढंच तुला पुण्य लागल. आणि मग परत 4-5 दिवसानं मग तिथे बघा दुसऱ्यांदा आम्ही गेलो का दवाखान्यात. पहिल्यांदा गेलो का त्यावेळेस फोटो वगैरे काही नव्हता तिथं दवाखान्यात सुद्धा ताई. आणि 2 वर्षानं परत हा दुसरा आला ना अटॅक. आणि मग तेव्हा गेलो तर ते खाली जास्त सिरियस असली की ते आयसीयूत ठेवते ती आणि नॉर्मल असलं की ते वरच्या मग पाठवतात ना जनरल वॉर्डात. मग आम्ही गेलो आम्हाला त्या दिवशी डायरेक्ट वरतीच पाठवलं होतं नॉर्मल आल्यामुळे दुसऱ्यांदा. तर तिथं तर स्वामींचा फोटो. अरे वा. मग बघा की म्हणजे काय पहिल्या वेळेस तुम्ही त्यांना पहिला अटॅक आला त्यावेळेस तुम्ही स्वामी सेवेत नव्हता ना. स्वामी सेवेत नव्हती. मग त्यामुळे तिथे फोटो नव्हता आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही स्वामी सेवेत होता तर त्यावेळेस तुमच्या बरोबर स्वामी होते. स्वामी जिथं मग मी जाईन ना तिथं ते स्वामी दिसायला लागले. म्हणजे तिथे गेल्यावर तो स्वामींचा फोटो. म्हटलं बाई पहिल्यांदा आलो त्यावेळेस नव्हता इथं फोटो ना. आता दुसऱ्यांदा आलो आपण स्वामींची मूर्ती आणली की कसं म्हटलं स्वामींचा फोटो दिसला आपल्याला. म्हणजे त्या अनुभवात आपल्याला ऐकायला मिळतं ना जिथं आपण जाऊ तिथं स्वामी आपल्या बरोबर असतात. हो ना. हो. मग ते बघा 4-5 दिवस त्यावेळेस तिथं ऍडमिट केलं. आणि मग त्यावेळेस आणि दुसऱ्या दिवशी बघा मग तारक मंत्र कानावर पडला. निशंक वगैरे म्हणा म्हणजे कॅसेट कोणी तर तिथं लावलेलं होतं. दवाखान्यात होतं तर असं बाजूच्या हॉटेलमध्ये कुठं तरी पण ते मोठ्यानं ऐकू यायला लागलं. सकाळी पहाटे 6 वाजता. अरे वा.
हा. हो. म्हणजे असं ते एवढं काय अनुभव नव्हतं हो बाबा, म्हणजे असं आपण स्वामी सेवेत गेल्यावर आपल्याला असे अनुभव येतात की. हा हा. पण तारक मंत्र ऐकू आला एवढं खरं, म्हटलं की तारक मंत्र आहे असं ऐकायला मिळाले मला. हा, तो अनुभव बघा त्यावेळेस चांगला म्हणजे आला, ऐकायला हे मिळाला. म्हणजे स्वामी आणि तुमच्या बरोबर होते म्हणून त्यांनी सांगितलं, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मन, प्रचंड स्वामी बळ पाठीशी. म्हणजे ते सांगत होते की तू काहीच काळजी करू नको, मी आहे तुझ्या बरोबर. हा, मग ते त्या तारक मंत्रातून ते सांगितलं हा तसं. हा. हा, म्हणजे लगेच कशी ती प्रचिती, कधी कधी म्हणजे कोणाला लगेच प्रचिती येत नाही ना. हो ना. पण मला लगेचच प्रचिती यायला लागली. अहो तुम्ही मग ती 5 दिवस लहानपणापासून भक्ती करत होता ना. हा हा, म्हणजे सेवेत नव्हती तरी पण मी मनापासूनच काय जरी असलं तरी मनापासून काय असेल ते सगळं बोलायची ना मी. हो ना. म्हणजे विठ्ठल पण तेच आहेत आणि स्वामी पण तेच आहेत हो ना. असं ते पटवून दिलं ना माझ्या मनाला. हो हो हो. आणि मग 4-5 दिवस घरी नसल्यामुळे असं वाटायचं ना बाबा आपण आता घरात नाही आणि देवपूजा राहते, असं स्वामींना काही नैवेद्य नाही असं वाटायला लागलं हो मला हा हा हा. मनात. मग परत 2-3 दिवस झाल्यानं आलो आम्ही आपल्या इकडं घरी. माझा मुलगा पण तिकडे होता ना, त्याला पण कोणीतरी चुलत दिराने आमच्या फोन केला. लगेच दुसऱ्या दिवशी तो पण आला हो. आता त्याच्या पप्पाला ऍडमिट केलंय म्हटल्यावर तो थांबेल का तिथं. हो नाहीच ना तो पण. आम्ही हाय असंच गेलेलो घरातून लॉक लावून. ऍडमिट करतील असं काय, त्यांना जरा दरारून घाम वगैरे आला म्हणून मी लगेच पळवलं. त्याला फोन केला, त्याने लगेच गाडी पाठवून दिली गावातल्या ह्याला फोन करून आणि लगेच आलो. गाडी आली की आम्ही गेलो आपलं. असं म्हणजे वाटलं नाही की ऍडमिट करतील वगैरे. पण त्यांनी तिथं सांगितलं ना त्यांनी चेकिंग केल्यावर की हा नॉर्मल तुमच्या हे आहे म्हणून त्यांना खात्यात आहे. मग तिथूनच जरा जरा बघा हळूहळू तरी पण 2 झाले ना तरी सगळं त्यांचं ते व्यवस्थित करत होते. आंघोळ म्हणा, त्यांचे ते कपडे असते त्यांचं ते सगळं करत होते. हा हा. कपडे घालणं, आंघोळ करणे. ते होते हा असं खाली बसाय उठाय सगळं त्यांना येत होतं. 2 जरी झाली तरी मग बघा ना किती नशीब आहे. हो ना. नाही ते स्वामी होते ना तुमच्या बरोबर. हा, मग तेच ना. मग ती स्वामींची कृपा आहे म्हणून तर ते तेवढं झालं. आणि मग बघा अशीच 2 वर्ष गेली. हा नाही परत आणखीन मग बघा गाडी घेतली परत 6 महिन्यांनी. म्हणजे मुलाने आमच्या. म्हणजे माहेर ते कालच्या नाही सांगितलं. मग ते काय ते माहेरवरच जरा हिसाही केला ना. जरा ती लोक मग बोलत नाहीत वगैरे म्हणजे असं त्यात माहेरच्या विषयात जरा ते पैसे मिळाले. मग ते त्यातून त्या म्हटलं गाडी घेऊया आपण कंपनीला असं काहीतरी करूया म्हटल्या ना त्याला गाडी घेऊन दिली. घेऊन दिली म्हणजे आपली ते स्वामींचीच काहीतरी कृपा. मग ती गाडी घेतल्यावर मग म्हटलं आपण जाऊया परत आणखी अक्कलकोटला. परत आम्ही ती गाडी घेतल्यानंतर बघा ताई आम्ही ह्याला गेलो अक्कलकोटला. अक्कलकोट, गाणगापूर. मग त्यावेळेस पहिल्यांदा गेलो आम्ही गाणगापूर काही केलं नाही. मग परत ते स्वतः म्हणजे त्याने गाडी घेतल्यावर अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर ते सगळं केलं. एक मुक्काम केला आणखीन आम्ही त्या दिवशी. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळ उठून आम्ही पुन्हा आणखीन सकाळचं दर्शन घेऊन स्वामींचं गाणगापूरला गेलो. मग त्या दिवशी बघा रामनवमी होती. आणि रामनवमी एवढं काय माहिती नव्हतं आज रामनवमीच आहे म्हणून. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला माहिती झाली की आज रामनवमी आहे म्हणून. 12ला आरती असते ना गाणगापुरात. मग त्या टाइमातच आम्ही पोचलो. अरे वा. हो, आरतीच्या टाइमातच. आणि मग एवढं काय ध्यानी म्हणणे यांचं म्हणजे कसं हळू चालणं होतं ना. आणि मग ते मुलीचा बी लहान मुलं असल्यामुळं त्या दोघांना सोडून तर मी त्या लोकांच्या बरोबर चढ म्हणजे जाऊ शकत नव्हती ना. हो ना. हो. आपल्यासाठी त्यांना पण आपण थांबवू शकत नाही. हो ना. त्यांच्या आपली ती बरोबर गेली. कुठून त्यांना रस्ता माहिती असेल ते आपले असं म्हणजे ह्याच्यातनं दर्शन आहे ना दत्तगुरूंचं. ते लहान चौकट आहे त्यातून दर्शन घ्यायला मिळतं ना. मग ते आम्ही गेलो ते डायरेक्ट ती मोठा चौक नाही का बाहेर बघा. तुम्ही गेलाय का नाही काय माहिती. म्हणजे आम्ही गेलो मग ती बाहेर चौकट आहे त्याच्यातच ती आरतीला उभा राहतात ना भक्त लोक. अक्कलकोट मध्ये का? अक्कलकोट नाही, गाणगापूर मध्ये. गाणगापूरला नाही गेले. नाही ना. मग ते असं बाहेर भक्तांसाठी त्या आरतीला उभा राहायला आहे हो. मग त्यातच आम्ही आपलं तिघं पण गेलो हो. त्यांना त्यामुळे मला त्यांच्याबरोबर जाता आलं नाही. ती लोक जाऊन दर्शन घेऊन आली. आमचा मुलगा, चुलत दिराचा मुलगा, एक असे दोघं तिघं आम्ही हाय आपली गाडी म्हटल्यावर ना त्या देवाच्या दयेनं आपल्याला कुठली पण वस्तू मिळते की नाही.
म्हणून आम्ही आपली ती 2-3 आपली बाहेरची घेतलेली होती, गाडीतनं नेलेली. मग ती लोक आपली गेली आणि जाऊन दर्शन घेऊन आली. आम्हाला ती कुठनं कसं जायचं तेच माहिती नाही. आम्ही आपलं तिथंच उभं राहिलो. तर तोपर्यंत आरती चालू झाली आणि आरतीलाच आपलं उभं राहिलो. ती लोक आली परत आरती झाल्यानंतर दर्शन आम्ही घेऊन आलो. आणि मग आम्हाला सांगितलं, म्हटलं आम्हाला काय माहितीच नाही कुठनं जायचं, हे आम्ही आपलं इथेच उभा राहिलो म्हटलं आरतीला. मग परत ती आरती झाली की माधुगरी नाही ती का मागत. हो. मग ती माधुगरी मागून आणली आणि ती पत्रावळीत देतात ना द्रोणातून असे प्रसाद सगळ्यांना भक्तांना. मागावीच लागते हो म्हणजे तिथे गेल्यावर माधुगरी. आणि मग सगळ्यांनाच आम्ही तो प्रसाद सगळ्यांनी खाल्ला. तर खातोय तोपर्यंत अशी गाय आली. अरे बापरे. हो, गाय आली पण ती त्या पत्रावळी म्हणजे जो नैवेद्य आम्ही खात होतो का नाही त्याच त्याच्याकडे ती तोंड घ्यायला लागली. मग आता गाईच्या ते तोंडापासून मागे पण ओळू वाटेना हो. हो ना. आणि तुम्हाला दत्तगुरूंचं दर्शन पण जाता आलं नव्हतं ना दर्शनाला पण. हा, तेच जाता आलं नाही तर म्हणजे मला परत ते असं वाटेल ना मनाला हुरहुर की दत्तगुरूंचं दर्शन भेटलं नाही. मग त्याच्यामुळे दत्तगुरूंची गायी आली तुम्हाला दर्शन द्यायला. हो, आणि वाटत सुद्धा होतं मला ताई, म्हटलं बाई आपण एवढं तिथे जाऊन आपल्याला दत्तगुरूंनी दर्शन नाही दिलं असं मनात मी म्हणायला लागली की बोलायला लागली की. पण ते परत लक्षात आलं बाबा ती गाय आली होती तो आपला नैवेद्य खाल्ला असं परत ते संकेत परत आपल्याला मग ते दत्त आईच लक्षात आणून देते हो. हा, मग ती गाय आली म्हणजे दर्शन मिळालं नाही असं पण नाही, गायीच्या रूपात येऊन आपल्याकडून तो प्रसाद खाल्ला, आपल्याला पण दिला आणि गायीने स्वतः खाल्ला पण. आणि दर्शन पण दिलं. असा हा एक अनुभव घडला बघा आमच्या सोबत. नाही, खूप सुंदर. आणि मग असा अनुभव हा एक झाला. आणि नंतर मला बघा तिथून आलो दुसऱ्या दिवशी. तिथून मग झाले असे 2 वर्ष गेली आणि त्यांना परत बघा तिसरा अटॅक आला 2 वर्षांनी. बापरे. 24 सालाला. तो एवढा असा जबरदस्त आला, असं येईल असं पण वाटलं नाही म्हणजे. त्याने आमचा माणूस पण तेवढं स्ट्रॉंग होतं हो. असं म्हणजे ध्यानी म्हणे बाबा असं होईल असं काय वाटत नव्हतं. आणि मग म्हणजे ते जरांना लक्षणं दिसते ती की थोडी असं म्हणजे मला म्हटली असं डोकं फुटकाय झाल्यागत दुखतंय असं तसं. तर मला काय वाटलं काहीतरी टेन्शन घेते, जरा मुलीच्या ह्याच्यात जरा ते प्रॉब्लेम झाले होते ना. तर त्याच्यामुळे मला वाटलं काय जरा हे टेन्शन घेत असलेली म्हणून त्यांना म्हटलं दुखत असेल. म्हटलं कशाला तुम्ही नको ते टेन्शन घेता म्हटलं. म्हणून त्यांना कावत होती. नाही तुला म्हणजे हे झालं आणि झोपली जरा जेवून शाना. आणि माझं पण असं बाहेर काहीतरी माझं काम करायला निघाली तोपर्यंत ना प्रगट दिन असतो बघा पाडव्याच्या सकाळ उठून. आणि त्या दिवशीच मग त्यावेळेस म्हणजे आमच्या गावात काही मठ वगैरे नव्हता. प्रगट दिना मग ते प्रगट दिनाचं काय असं म्हणजे वाटत नव्हतं असं कुठे जायचं हे एवढं काय माहिती पण नव्हतं. मग प्रगट दिना दिवशीच बघा ती गार साडी नेसून बिचारी आली. अरे बापरे. आणि गुरुवारच होता त्या दिवशी पण 23 सालाला. आणि आल्यावर मला काय म्हणे मग ते असं बाशिंग आमच्या मुलाने लव्ह मॅरेज केलं ना लग्न. आणि मग ती बाशिंग दिसल्या मला म्हटली लग्न झालंय तुमच्यात. तर म्हटलं हो मुलाचं झालंय, आपण त्याने लव्ह मॅरेज म्हटलं तिकडच केलं. आम्ही आपली पूजा घातल्यावर ना मानलेल्या भावानं म्हटलं ते बाशिंग बांधले. मग त्याला वर्ष होऊन गेलं म्हटलं आता लग्न होऊन. मग ती म्हटली मला साडीच दे. मग मी आपल्या 2 साड्या काढल्या तर तिला काय ते पण ही नको ती नको. तर म्हटलं हे बघ देव परीक्षा बघा येतो, एक तर देव म्हणजे काहीतरी खायला तरी मागतो देव आहे की नाही. नाहीतर आपले म्हटलं माझा जीव देव असं म्हणजे दुखतंय त्यांचं म्हणून मी लय टेन्शन मध्ये होती. आपल्या माणसाने आपण रागवतो असं मी म्हटलं बघ बाई बिचारे म्हटलं माझी काय सत्व परीक्षा तू बघू नकोस, माझ्या माणसाला एक तर बरं नाही म्हटलं. आणि मी अगं म्हटलं नव्या साड्या देते तरी पण तू नाही म्हणतेस म्हटलं असं नको माझी सत्व परीक्षा बघूस म्हटलं बाई. असं मी आपली तिला बोलते बरं का. म्हटलं एक देव जर कुठल्या रूपात येतो तर म्हटलं एक जीव घ्यायला तरी येतो, नाहीतर म्हटलं जीव घ्यायला तरी येतो नाहीतर घ्यायला तरी माझं पाहिजे तर मी तुला जीव देऊ का ग बाई म्हटलं, पण माझी सत्व परीक्षा काय तू बघू नको. अशी ताई मी तिला बोलली. आणि कपाट मी दरवाजा उघडाच ठेवला होता. आणि परत म्हटलं ही देऊ का ग बाई म्हटलं साडी. तर म्हटली चालते. जरा ती म्हणजे अशी काठपदरातली होती हो. मग ती खुश झाली ती साडी दिल्यावर.
तर मग म्हटली काय होतंय मला परत म्हटली तर म्हटलं काय नाही बाई म्हटलं असं असं आधीच 2 अटॅक येऊन गेलेला इथं हं. आणि म्हटलं आजारी असते ते असं आपलं म्हटलं वाईस जरा आज वाईस त्यांचं बिघडल्यागत झाले म्हणून मी वाईस टेन्शन मध्ये आहे असं तिला मी म्हटलं की आणखी. हां. मग तिने आपला गुलाल लावला आणि मला म्हटली मी तुळजापूरची आहे मी तुळजापूरची ही आहे वारं येतं अंगात म्हटली हां. मला म्हटली. हां. मग आता तिने गुलाल लावला आणि म्हटली मग आमच्या गावची जत्रा असते ना हां. रथ असतो दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पाडवा झाला की आणि त्या दिवशी मग मी आपल्या 11 रुपयाची दक्षिणा देत होती तर नाही म्हटली मला काय गुरुवारचा 11 नको अशी काहीतरी म्हटली. मग मला 11 रुपये नको मला साडीच पाहिजे मग ती दिली आपली साडी आणि गुलाल लावला आणि म्हटली बघ उद्या खड्या घोड्यासारखा म्हटली गुलाल खोबरं टाकून येतोय का नाही तुझा मालक हां. रथावर हो असं म्हटल्यावर आणि खरंच 6 महिन्या अगोदर का नाही ते कसलेच बाहेर जात नव्हते. हां. त्या दिवशी ते उठले चहा पिले चपाती भाजी खाल्ली आणि मग रथावर सगळी जातात ना आमच्या तिथं गावात गुलाल खोबरं टाकायला यात्रा असते ना सिद्धेश्वर नाथाची. हां. त्या दिवशी ते गेले गावात लवकर उठून शाना गुलाल खोबरं टाकायला. मग सगळ्यांना असं म्हणजे माहिती आहे ना गावात त्यांची तब्येत बरी नसते ती. जराशी जोडीदारांनी आपलं ती सावलीला बसलो तोपर्यंत आम्ही आठपून असं म्हणजे मागणं दोघीपर्यंत गेलो की गावामध्ये आणि मग ते गुलाल खोबरं रथ पुढे गेला की आम्ही आपलं येतो ना घरी. आल्यानंतर मग त्यांना पण कोणाच्या तरी गाडीवर बसवलं ऊन भयंकर नसतं का पाडव्याच्या वेळी. हो. कोणाच्या तरी गाडीवर बसून आम्ही मागणं आलो चालत आणि तोपर्यंत मी कपडे काढून तोंड वगैरे धुवून घरात येऊन बसली. आणि बसले तर मला काय म्हटले पाणी दे म्हणून मी मडक्यातलं पाणी जरा गार थंड दिलं आणि म्हटलं का पाणी जास्त पिऊ नका तुम्हाला जेवायला देते आता निवांत झोपा म्हटलं जेवून. तोपर्यंत आई त्यांच्या पूर्ण बाजू त्या म्हणजे ना एका उजव्या बाजूने जे झालंय ना त्या बाजूतून सगळी बाजू गेली. अरे तिकडून आल्या आणि मग त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते तो असं म्हणजे मग अक्कलकोटच्या पादुका यायच्या होत्या हो. मठ होता माझ्या मैत्रिणीने सांगितलं असं असं हे आहे पादुका यायच्या त्या मठात आणि तो मठ पण कधी मी बघितला नाही काय नाही कधी जाणं नाही असल्यामुळं मग त्या मठातून ना मी धागा आणला होता गोप स्वामींचा आणि तो असा अभिमंत्रित केलेला होता. तो अभिमंत्रित केलेला होता आणि तो असा 2-3 महिने त्यांच्या हातात अगोदर बांधलेला होता. पण तो सारखा सुटतोय सारखा सुटतोय मग ती चिडचिडपणा करायला लागलं आणि तो सोडून मी ना ठेवला बाजूला असा बळतावून. आणि मग ते बरेच 2-3 महिने तसाच राहिला आणि मग ते अटॅक येतो का नाही तिसरा त्याच्या अगोदर बघा 2-3 दिवस माझ्या असं अंतर्मनाला म्हणजे सांगितलं उचलून टाकलं तो धागा तो बांधत म्हणून त्यांच्या हातात. आणि मग मी म्हटलं हा धागा तुम्हाला मी बांधते. बांधाच म्हटलं मला काय माहिती नाही म्हटलं पण तुम्ही बांधा आणि ते पण काय बोलले नाही ती मग असं घेतला बांधून तुम्ही पण. तर म्हणजे बघा ना स्वामींना जे आपले काही संकेत घडणार आहेत त्या अगोदरच सांगून टाकलं त्यांनी की पुढे बाबा असं घडणार आहे म्हणजे ते नाही सांगितलं पण धागा बांध सुरक्षा कवच बांध. धागा बांध मग ते सुरक्षेच्या करत झालं ना ते धागा म्हणजे मी आभिमंत्रित करून त्या अगोदर बांधलेला होता. त्यांनी मला सोडून ठेवायला सांगितलं. म्हणजे ते सुरक्षा कवचच झालं ना तयार. हो ना सुरक्षा काहीतरी संकट येणार आहे ते सुरक्षा कवच तू बांध बरोबर की हो ना. म्हणून मग ते मला अंतर्मनाला सांगितलं माझ्या तिथे धागा बांध आणि ते 4 दिवस अगोदर बघा तो धागा मी बांधला. बांधल्यानंतर का तर हे संकट येणार आहे हे स्वामींना कळालं ना आपल्याला कळत नाही. आणि त्या टायमाला आपल्याला ते कळत पण नाही आपल्याला नंतर काही दिवसाला कळतं. ते बांधलं आणि ते बघा तसं झालं का तर जीवावर येणार ते बोटावर निभावलं बरोबर की नाही. मग काय एवढा म्हणजे तिसरा अटॅक मध्ये तर माणसांना किती टेन्शन असतं. किती टेन्शन असतं तिसऱ्या मग सांगते काय दोन्हीला नॉर्मल हे झालं ते चालत फिरत होते पण तो अटॅक जो आला का नाही काही पूर्ण 2 महिने ते जागेवर होते. बापरे. हो सगळं जागेवर मग म्हणजे असं चांगलं होण्यासाठी मी तर डॉक्टरांचं जे नेहमी म्हणजे आहे ना डॉक्टर आम्ही ऍडमिट करायचो ना डॉक्टर काय म्हटले की आता म्हणजे एवढं पहिल्यासारखं होणार पण नाही. आणि जरी तुम्ही 10 मिनिटं उशीर केला असता ना तर
काहीच करता आलं नसतं. एवढ्यापर्यंत डॉक्टरनं सांगितलं. अरे बापरे. हा हा. म्हणजे ती चुलत दीर असे म्हणजे जलद त्यांनी लगेच कपडे घातले, लगेच गाडीत बसवलं. मला जत्रेत कोण पाहुणं म्हणजे ज्याच्या त्याच्या घरी बरोबर हो की हो नाही. हो. कोण असं म्हणजे हे स्वतःच म्हणत होते की नको, म्हणजे तोपर्यंत ज्यांना बोलायला येत होता ना, मी असं मुलीला म्हणत होते फोन लाव कोणाला तरी, बोलवून घे, कोणाची तरी गाडी बोलवून घे आणि जाऊया. असं म्हणजे ती जत्रेकडे नीन आता अजून लक्ष दिसल्यावर जत्रेकडे नीला पाहुण्यापर्यंत लक्ष जाईल का आपलं. हो ना, नाहीच की. मग मी घाबरून गेलेली अशी, म्हणजे मला बोलायला पण येत नाही असं हे झालं की. मग काय, घाबरल्यावर कोणाला सुचत नाही काय केलं पाहिजे. मग ही जरा तरी मी मागणं अशी म्हणजे स्वामीचे गेल्या मला एवढं तरी हुशार. पहिल्यांदा ताई अटॅक आला ना, मी एकदम मला काहीच समजत नव्हतं. आमच्या मिस्टरांनी सांगितलं की माझं काम झालंय म्हणून शाना. हा हा हा. पहिल्यांदा झालं त्यावेळेस रात्रभर असं मला ती भीती वाटायची. ते एखाद्या वेळेस चिडचिडपणा व्हायचा ना, मग एवढं म्हणजे स्वतः ते सांगतायत तर तू साडी घे, आपल्याला ऍडमिट करतील, हे सगळं त्यांच्या तोंडाने सांगितलं मला. अरे बापरे. हा हा. हो, मग त्यावेळेस माझी मुलगी होती, मग ते मुलीला म्हटलं तूच फोन लाव, मला काय समजायचंच बंद झाले. स्वतःही माणूस असं सांगते, कधी तापाची गोळी आमच्या घरात कोणाला खायची माहिती नव्हती ताई त्यावेळी. आणि मला कसं चांगलं असलं का नाही, म्हणजे आनंदी वातावरण, की त्यात मला पाहिजे तेवढी मी देवांचं नामस्मरण करणार. हा हा हा. पण एकदम असं घाबरलं. हा काय म्हटलं. घाबरल्यानंतर कधी कधी नाही हो काय करावं समजत असं एखादं. मग तेच ना, आणि त्याच्या प्रसंगी कसं आपण देवाचं जास्त माझं स्वभाव आहे, जास्त नामस्मरण. पण दुःख आलं की मला ते नाम सुद्धा घ्यायचं समजत नव्हतं पहिल्यांदा सुद्धा. हो, मग मला ते कसं वायबल झाल्या का ते देवाचं बी नाव नाही कायच नाही. माणूस जास्त कसं संकट आल्यावर देवाचं नाव घेत नाही, तसं माझा स्वभाव नाही. मला ते देवाचं पण नाव आठवत नाही, मग असं माझी सवय आहे. आणि मग ती तिसऱ्या टाइमला जरा म्हणजे धड झाली होती. मी म्हटलं तिला अगं फोन लाव पटकन कोणाला तरी. का तिच्या मनात कसं ते नको म्हणतायत, तर म्हटलं अगं ते तसंच नको म्हणणार आहे की तू लाव फोन कोणाला तर. तवर तरी ते बोलायचे पण बंद झाले. बोलायचं सुद्धा बंद झालं तर. आणि मग तवर दीर आले आमचे चुलत, आणि त्यांनी मग गाडीत घातलं, दवाखान्यात नेईपर्यंत बोलायचे बंद झाले. तसेच आयुष्यात त्यांना ऍडमिट केलं ताई. मग ते असं एवढं काय ध्यानी म्हणी येईन असं, म्हणजे देवांचं नाव घ्यावं, कोणाला स्वामींना हाक मारावी, एकदम म्हणजे ती धक्का बसल्यागत झाला ना. म्हणजे ती मुलगीच आमची ती साया आणि ती दीर बघत होतं. ती मला काय, मी आपली एका साईडला रडतच बसली. हो, तसं झाल्यानंतर बोलायचं एवढी अवस्था बेकार बघितल्या, म्हणजे काय आहेच का नाही, रडतच कुठतरी मी आपली बसली. मला काय सुचायचंच बंद झालं. हो, त्या टाइमला मग ते स्वामी काहीच आठवेनात मला. तिथे मग ते ऍडमिट केलं, आणि मग 2-3 दिवसांनी बघा ताई, नाही ते मालिश करायला होते ती ना, माझा तारक मंत्र त्यावेळेस बघा पाठ झालेला. मग ती मालिश करत करत मी त्यांच्या अंगावरून हात फिरवत का नाही ते तारक मंत्र बोलायची त्या टाइमला. आणि मग तिसऱ्या दिवशी बघा असं म्हणजे ते वरच्या रिसेप्शन वर का नाही एक चिमणी आली. तर मी अशी दाराच्या तोंडालाच उभा होती, तर ते लांब होती चिमणी. तर मी आपली मनात कशी म्हणते, काही स्वामींचं संकेत असेल का म्हटलं, स्वामीच असते का ही चिमणीच्या रूपात, अशी मी मनात बोलते बरं का. बघूया, जर खरंच स्वामी असले तर आपल्या रूम पर्यंत येते. आणि खरंच ताई ती चिमणी आमच्या रूम पर्यंत आली. अरे बापरे. हो, आली. आणि ते पंख्यावर अशी पंखा, त्यांच्या खाटी शेजारी खिडकी होती, त्या पंख्यावर अशी खिडकीवर उड्या मारायला लागली. अरे हो, आणि त्याच टाइमात डॉक्टरांचं चेकिंग पण चालू होतं. ते फिरायला यायचे ना डॉक्टर चेकिंगला, पेशंटला सगळ्या. आणि डॉक्टर पण म्हणते चिमणी कशी काय आली इथं. आता स्वामी आले ती भेटीला. तसं मी बोलली ना मनात, म्हणतं जर स्वामींचा काही जर साक्षात्कार असेल तर आपल्या रूम पर्यंत येईल असं मी मनात बोलली की. आणि खरंच मग आली चिमणी. आहो, आणि डॉक्टर पण म्हटले ना, नेमकं डॉक्टर पण त्याच टाइमात आले, चिमणी कशी काय आली म्हणून त्याला. अरे वा, किती सुंदर अनुभव आहे ताई. हो, आणि त्यांच्याच खिडकीवर, त्यांच्याच अंगावरून अशी त्या पंख्यावरती ना हे करायला लागली, तर फेऱ्या मारायला लागली चिमणी. अरे वा. हा एक बघा असा साक्षात्कार घडला. मग आमच्या मुलाला काय मी म्हटलं, आता खाली कुठे ती चिमणी कधी उतरणार आहे, तर मग म्हटलं एक बिस्किट ठेव म्हटलं त्या पंख्यावर. त्या बिस्किटाला ताई त्या चिमणीनं तोंड लावलं तोंड.
म्हणजे सारखं ते आता परत परत मी ते शांत मन झाल्यानंतर मी धावा करायची ना, ती त्यांची मालिश करताना तारक मंत्र बोलायची. हा आणि तारक मंत्र बोलायची. सकाळ संध्याकाळची ती मालिश करायला लागल्यावर आणि त्यात ती चिमणी दिसत का नको तर मी मनात तशी बोलल्यावर ना ती तसंच घडलं. ती चिमणी आली आणि म्हणजे ती स्वामींचंच काहीतरी हे ना, स्वामींचंच रूप म्हणायचं मग. हो ना हो ना. पण मी मनात बोलली की ती चिमणी आलीच रूम पर्यंत, जरा लांबच होती ती. हा हा हा. मग खरोखरच ते स्वामीच म्हणायचं. हो हो हो, स्वामीच आले ना. तुम्ही स्वामींनाच म्हणालात ना. तुम्ही म्हणजे आला असाल तर म्हणजे तुम्हीच असाल तर या म्हणून. या म्हणून आमच्या रूम पर्यंत याल. आणि तसंच झालं. मग त्यांच्या अंगावरून ती खिडकीवर त्या पंख्यावर कशी बघा ना उड्या घेत होती ती चिमणी. म्हणजे खरोखर ते स्वामीच होते. हा हा हा. असे बघा हे असे अनुभव झाले. आणि नंतर बघा मग परत ते झाले 2-3 अटॅक. मग एवढ्या 3 अटॅक मधून शनई आमचं माणूस ते परत 4 दिवसांनी तिकडं आणलं. आम्ही परत ते सोरेगावला नेले. कुठं सोलापूरच्या पुढे ते सोरेगाव आहे. ते असंच कोणीतरी सांगितलं की अशा ठिकाणी न्या, जरा फरक पडेल. तर मला काय वाटलं एवढं जाम झालेलं माणूस लगेच कुठलं फरक पडतंय, बरोबर की नाही. हो ना. आणि मग तिथे पण असं झोपवूनच आम्ही नेलं त्यांना गाडीत घालून शाना. मग ते नंबर आल्यावर आतमध्ये नेलं आणि तिथं तिथे झोपवलंच ना त्यांना. तर बसाय उठा येतच नव्हतं. झोपवूनच नेलं आणि झोपवलंच तिथं. तर तिथं त्यांच्या पायाला का नाही दत्तगुरू आणि शाईबाबा. अरे बापरे. त्या दवाखान्यात तो पोटो. मग परत ते आपलं दुसरे पेशंट चेक करून झाल्यावर परत त्यांच्याकडे ते डॉक्टर आले. नुसतं त्या डॉक्टरांनी तिथे आयुर्वेदिक औषधं देतात. म्हणजे पॅरालिसिस वरच ते डॉक्टर आहेत. आणि मग ते डॉक्टर सुद्धा म्हटले की 15 दिवसात तुमचा माणूस चालेल. अरे वा. हो. 15 दिवसात चालेल म्हटल्यानंतर मला आपली आशा लागली ना. मग मी आपल्या स्वामींना प्रार्थना केली. म्हटलं 15 दिवसात जर खरोखरच ते बाहेरच्या रूम मधून जर ते आतल्या रूम मध्ये आले तर मी तुम्हाला 1.25 किलो बेसनच्या लाडवाचा प्रसाद तुमच्या मठात पोच करेन. अरे वा. हो. मग ताई मग मी 15 दिवसाच्या आदल्या दिवशीच ते आतमधल्या रूम मध्ये आले. अरे वा वा वा. चालेल मनानच. हो. मग तिथल्या त्या औषधांचा पण गुण म्हणजे ते काहीतरी स्वामींचंच हे आहे ना. हो ना हो ना. कुठून तरी ते फरक आपला स्वामी आपल्याला कळून देत नाहीत, बरोबर की नाही. स्वामींची जर चमत्कार असेल तर अगदी विभूतीने पण माणूस व्यवस्थित होऊ शकतो. हो. पण तिथे एवढं म्हणजे कसं देवपूजा ही म्हणजे मला माहिती नव्हतं ना. आणि तेव्हा पण नाही तेव्हा माहिती झालं होतं की आपली विभूती ही लावायची मी त्यांना, तारक मंत्राचं पाणी वगैरे द्यायची ना. पण म्हणजे हे काहीतरी आपलं प्रारब्धाचे भोग आहेत ते आपल्याला स्वामींच्या वरती पण दोष देऊन चालत नाही. हो ना. आपल्याच कर्माचे भोग असतात ताई. आपलं काहीतरी पहिल्या जन्मीचं ह्या जन्मीचं काहीतरी कर्म असतंय ते आपल्याला भोगावं लागते. पण ती स्वामींची मूर्ती आणली म्हणून माझ्या म्हणजे मास्टरांना असं होतं हे असलं मी मनात कधीच आणलं नाही. इथून पुढे सुद्धा म्हणजे स्वामींना सांगितल्यागतच तुम्हाला सांगते की इथून पुढे सुद्धा माझ्या मनात असं कधी येणार नाही. येऊच द्यायचं नाही पण आणि येणार सुद्धा नाही. तर माझ्या एवढी मला ते स्वामींची ही लागलेली आहे. जे काय कराल ते तुम्हीच करताय करता आणि करविता तुझी एक. मग तेच ना. आणि मग नंतर बघा तिथून काय सांगत होती मी ते म्हणजे औषधं तुम्ही तिकडं घेऊन गेलेला त्याचा फरक पडला ना आतल्या रूम मध्ये आले चालत. मग 15व्या दिवसात बघा ना मग कुठे असा फरक पडलाय का एवढा. नाहीच ना. 15व्या दिवसाच्या आतच 14व्या दिवशीच ते आत आले. मग काही दुसऱ्याच दिवशी 2 दिवसातच मी गुरुवार यायच्या अगोदर ते गुरुवारच्याच दिवशी माझी मुलगी विचारून तिकडे कामाला जायची ना बँकेत. तिच्यात मी ते लाडू बेसनचे केले. बेसनचे लाडू केले आणि तिला म्हटलं हा प्रसाद स्वामींच्या मठात म्हटलं तू पोच कर. अरे वा. हो. आणि मग काही त्याच्या अगोदर बघा त्या हाट्याक यायच्या अगोदर ना त्या पादुका यायच्या होत्या ना अक्कलकोटच्या मठात. आणि त्या मठात काय मी कधी गेली नव्हती. पहिल्यांदाच मग आमच्या जोडीदारणीला माझ्या माहिती झालं होतं जरा मी पण आपलं स्वामी करते ना. मग असं बघते ना स्वामी बघताना की आपल्या एखाद्या स्वामी सेवे करायला काहीतरी सांगावं म्हणून. मग ती मठात म्हटली अशा पादुका येणार आहे तुम्ही जाणार असला तर जावा म्हटली दर्शनाला. अक्कलकोट वरनं त्यांच्या पादुका येणार आहेत. मग तसं सांगितलं बाबा आपल्याला म्हणजे माझ्या मनाला कसं वाटलं एवढ्यापर्यंत आपल्याला म्हणजे आपण कधी कुठल्या मठात गेलो नाही, मठात जायची पण माहिती नाही.
पण स्वामींच्या काहीतरी मनात असेल तेव्हा आपल्यापर्यंत हा निरोप पोचवलाय, बरोबर की नाही? हो ना, हो ना. हा. मग म्हटलं तिला, म्हटलं हे बघ माझे मिस्टर पण आजारी असते, ती जाऊया म्हटलं त्यांना पण घेऊन आपण गाडीच करूया हा. आणि जाऊया म्हटलं. हा. मी त्यापर्यंत किती 500 रुपये जातील म्हटलं. हा, हा. मग तुला पण म्हटलं कोणाला आणखीन घ्यायचं असलं तर घेऊन जाऊया म्हटलं, आपण सगळीच जाऊया म्हटलं मठात. मला तरी काय एवढं म्हटलं माहिती आहे का ग मठात गेल्यानंतर. हा, हा. तिला ती जातील, ती जायची ना मठात. हा, हा, हा. मग तिला म्हटलं सगळीच जाऊया. मग आम्ही आपलं गेलो. मग ते 12 वाजता बघा त्या अक्कलकोटच्या त्या पादुका आल्या. आल्यानंतर आम्ही म्हणजे बायकांची लाईन वेगळी, पुरुषांची वेगळी अशी लाईन होती ना. मग आमच्या मालकांना 2दा दर्शन घेतलंय मालकांनी, मिस्टरांनी माझ्या त्या पादुकांचं. 2 हातात येऊन गेले तरी सुद्धा. पण तेवढ्या गर्दीत मला माझ्या मनात धाकधुकी कशी माहितीये का, बाबा गर्दीत त्यांना कोण पाडेल का, म्हणजे आजारी पेशंट म्हटलं आता मनात धाकधुकी ना. म्हणजे परत ऐकाशी कसं सांगितले. आणि मग मी आपलं एकदाच दर्शन घेतलं. मग एवढा छान सुगंध आला फुलाचा ना ताई अरे वा. पादुकामधून. मी दर्शन तिथं माझ्या माता टेकवल्यानंतर. आणि मग ह्यांनी 2दा तिथं वाटतं दर्शन घेतलं होतं त्या पादुकांचं. अरे वा. आणि त्या पादुकानंतर परत गाडीतून जातात ना. मग बाहेर आम्ही निघाल्यानंतर तिथेच गाडी उभा होती. आमचे मिस्टर परत त्या गाडीत आणखी चढायला लागले दर्शन घ्यायला. मग त्यातले ते गुरुजी असतील ना, म्हटले हे काहीतरी म्हटले, हे महाराज तिथे 2दा दर्शन घेतले तरी इथं 3ऱ्यांदा दर्शन घ्यायला येत आहेत. पण माझ्या असं मनात आलं नाही, म्हटलं घेऊ द्यावं. म्हणजे असं बोलणार होती मी, ते आजारी माणूस आहेत आणि घेऊ दे दर्शन. पण परत मीच म्हटलं नको असू द्या म्हटलं, 2दा घेतलंय ना दर्शन, भरपूर झालं म्हटलं. या आपलं म्हटलं कोणी आणखीन आपले म्हणजे कसं खवळतील काय बोलतील म्हणून आपलं म्हटलं या खाली म्हटलं गाडीतून. स्वामींना कोणालाच म्हणजे सोडू वाटत नाही ना हो, म्हणजे स्वामींच्या जवळच राहा वाटतं. एकदा दर्शन घेतले की कधी असं मी दुसऱ्या देवाकडे ते कधी बघत नव्हती. एकदा पडलं तर दुसऱ्यापर्यंत काय देवा, एकदा पडले तर देवच आहे, दुसऱ्यादा पडले तर देव असा म्हणणारा माणूस 3 वेळा त्या ह्याला पादुकांचं दर्शन घ्यायला जातो. मला ते एक विशेष वाटलं त्यांचं. स्वामींची लीलाच तशी आहे ना. मग 3 वेळा ते महाराजच म्हटले, हा 2दा माणूस मग तिथे दर्शन घेतलं, त्यांनी नेमकं यांना तसं लक्षात ठेवलं हो. मला त्याची आठवण आता झाली त्याची. आणि मग ते असे महाराज म्हटले, तर मी म्हटलं राहू दे आता घेतलंय ना दर्शन. मग ते महाराज पण असे म्हणतायत हे आपलं खाली, म्हटलं जाऊ द्या म्हटलं आपण आता घेऊया खाल्लं दर्शन घेतलंय. पण असं म्हणजे असा बघा तिथं तो चमत्कार घडला. नाही खूप सुंदर अनुभव आहे ताई. आणि मग आता लय होईल मोठा अनुभव ताई. झाले का तुमचे अनुभव सांगून? का अनुभव आहेत शिकार आहेत अजून. मग वेळ कसा आहे तुमचा, म्हणजे वेळ असला तर सांगते. नाही आपण अजून एक मग व्हिडिओ बनवूया. ही 1 तास झाला ना याला. 1 तास झाला. हो 1 तास. सांगते मग राहिले अनुभव मी परत सांगते. मग हे बघा असे स्वामींच्या कृपेने. तुम्ही तिथपर्यंत लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही सांगितलेत आपण तुमच्या मिस्टरांनी स्वामींचं दर्शन 2 वेळा घेतलं, 3 वेळा. तिथवर सांगितले. मग उद्या असं सांगूया, उद्या 1 तास सांगूया. म्हणजे अनुभव अजून चिक्कार आहे स्वामींच्या कृपेने माझ्याकडे. हो मग उद्या अजून बोलूया आपण. चालते. मग आता उद्या काय करते लिहून ठेवते. आणि मग असे बघा स्वामींच्या कृपेने अनुभव आलेले. बरं मी शेअर करते आणि राहिलेले अनुभव नंतर एकदा अजून शेअर करूया. चालतंय. मग व्हिडिओ खूप मोठा होते. चालते. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी किती सुंदर अनुभव दिलेले आहेत. अगदी स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी देखील स्वामींनी स्वतः सेवेमध्ये बोलवलं असं यांचा अनुभव ऐकून तर वाटते. कारण स्वामींची कृपा एखाद्या भक्तावरती खरोखरच खूप असते आणि तशीच या ताईंवरती स्वामींची कृपा आहे हे आपल्याला हा अनुभव ऐकल्यानंतर हे समजलेच असेल. आणि ताईंना तर पावलोपावली स्वामींनी भरपूर अनुभव दिलेले आहेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा शेअर करायचा आहे. कारण श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव तर दिलेले आहेत, परंतु तुमचे काम आहे की आपल्याला दिलेला अनुभव पुढे शेअर करायचा. कारण तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे.
त्याचबरोबर त्यांनी एक अनुभव जर शेअर केला तर स्वामी सुंदर सुंदर अजून अनुभव देखील देत असतात. आणि आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत. आणि प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामी आलेच पाहिजेत. यासाठी आपल्याला तुम्हा सर्वांना आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. आशा करते की तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्की शेअर कराल. तर तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.